झालेली मित्रांनो. आता पार्टी झाली आणि आता गाडी नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर पाठीमागं पहा गाडी आपली. आणि आता मी एका ठिकाणी थांबलेलो. तर सकाळची वाजलेली जवळपास 9. आंघोळ्या वगैरे फ्रेश आंघोळ्या वगैरे केल्या आणि मस्त आता एका ठिकाणी आपल्याला मस्त एक असं ठिकाण सापडलं. असं पहाड मस्त राजस्थानमध्ये आम्ही सध्या आहोत आणि आपण पाहताय आपलं जम्मू काश्मीर राजस्थान ट्रिप. तर आपण काय करणार आहेत, तर त्या ठिकाणी मस्त गॅस वगैरे आपण आणलेला आहे गाडीमध्ये. तुम्ही सगळं सेटअप पाहितलं. तर मस्त आता आम्ही एक सकाळी नाश्त्याची सोय म्हणून आपण एक काहीतरी बनवणार आहोत. तर चला पाहूया काय बनवायचे. तर चला मित्रांनो, तुम्ही लोकेशन पाहू शकता. किती निसर्गरम्य वातावरण लोकेशन आहे. इथून मस्त एक असं पाणी वगैरे, तर इथं एक असं नदी टाईप थोडं वडा टाईप दिसतंय तुम्हाला. आणि इकडे जर बघितलं तर डोंगर भाग. आणि या ठिकाणी मस्त आता जेवणाचा आनंद आपण घेणार आहेत. पाहूया, जमलं तर आमचा अंडा बिर्याणीचा प्लॅन आहे. तर मस्त अंडा बिर्याणी बनवणार आहेत व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. चला, हे आमचे अमोल पाखरे सर. तर मस्त त्यांनी सामान वगैरे आणलं, किराणा वगैरे. हे आमचे जीवन कराड, जीवन कदम ब्लॉगर जे आहेत आमचे, तर त्यांच्या नावाने आम्ही त्यांना ओळखतो. हे आमचे अण्णा. तर अण्णा काय चाललंय? चला बाबा, आता जेवण अंडा बिर्याणी बनवतो आम्ही. मस्त, या तुम्ही पण जेवायला. चला. आणि आतमध्ये पाहिलं तुम्ही तर हे आमचं असं डेकोरेशन, असं आमचं साहित्य, हे पाणी वगैरे आपण घरून आणलेलं आहे. आणि इथं आमचे नवीन ब्लॉगर रामदास बडे. रामदास बडे हाय करा. मित्रांनो, राजस्थानमध्ये असे पाहण्याजोगे ठिकाण आहेत. तर आम्ही राजस्थानमध्ये नवीन आलेलो, म्हणजे फर्स्ट टाइम आहे आपलं राजस्थानमध्ये येण्याचा. कुणी जर राजस्थानमध्ये गेला असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की कोणते ठिकाण पाहण्याजोगे आहेत. तसं तर आम्ही म्हणजे काही ठिकाणं चॉईस केलेली आहेत कुठं जायचं आहे. पण एखादं चांगलं जर ठिकाण असेल तर सजेस्ट करा, आम्ही त्या ठिकाणी नक्की जाऊ आणि तिथला ब्लॉग तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल. तिथं लोकेशन पहा मित्रांनो, लोकेशन पहा कसं मस्त. वरती असं डोंगर आहे, तिथं आंब्याचं झाड आहे आणि त्या ठिकाणी आपली मस्त अंडा बिर्याणीची पार्टी होणार आहे. तर या ठिकाणी आपण आलेलो. तर व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत राहा. पाहूया अंडा बिर्याणीची रेसिपी कशी काय. चला. पाणी आणलेलं आपण, पाणी आणलेलं. नाही नाही, तसंच चांगला देवा पांगत नाही.
मोठं पाते नावाचं आंघोळ करायचं. पहा मित्रांनो, आता मस्त अंडा बिर्याणी आपण शिजायला टाकलेली आहे आणि अंडा बिर्याणीची वाट पाहताना आपले मित्र कधी शिजते ना कधी खातो. तर अशा प्रकारे हे अंडा बिर्याणीचं नियोजन आणि अशा ठिकाणी पार्टी करण्याची मजा आणि आपला खाण्याचा खर्च बचत होतो. आणि लोकेशन पाहू शकता, एकदम निसर्गरम्य वातावरण. एक झाड आहे काय असतं रे, आंब्याच्या झाडासारखं वरती पाहू शकता आपण. आणि इथं लोकेशन तुम्ही जर पाहिलं मित्रांनो, तर इथं असं एक मस्त अशी नदी वाहते आणि इथं पाणी आहे. पाणी पाहू शकता, इथं पाणी आहे. अशा ठिकाणी आपण थांबलेलो आहोत. इथं मस्त आपले ज्याला की शिंदुळेचे झाडं ज्याला म्हणतात, तर पाहू शकता इथं मस्त हे झाड आहेत. आणि असं ठिकाण एकदम निसर्गरम्य ठिकाण. या ठिकाणाहून आपण मस्त ही बिर्याणी बनवत आहोत. मित्रांनो, बाहेर फिरायला आल्याच्या नंतर असं जर तुम्ही नियोजन केलं तर तुमचा म्हणजे जो खर्च आहे तो बचत होईल. आणि एक फिरायला आल्याच्या नंतर हा आनंद द्विगुणित होतो. कारण आपण फिरण्याच्या आनंदासोबत हा आनंद आपण घेऊ शकतो. मस्त तुमचा त्यासोबत बचत होतो आणि तुम्ही 2 दिवस एक्स्ट्रा फिरू शकता. आणि तुमच्या खर्चामध्ये बचत झाली तर तुम्ही काहीतरी ज्या ठिकाणी आलात, ज्या पर्यटन ठिकाणी आलात, ते तुम्हाला एक्स्ट्रा पाहायला भेटतं. आणि असं निसर्गरम्य वातावरण मित्रांनो खरंच भारी आहे. कारण त्या ठिकाणी आमचे मित्र पार्टी. आपण याआधी पण असंच गोव्याचा ब्लॉग तुम्ही पाहितला असेल, जर नसन पाहितला तर आपल्या चॅनलवरती जा, गोव्याचा ब्लॉग पहा. आणि आता हे नाही काय सांडलं का काय माहिती, काहीतरी आवाज येतोय खाडकूड. आपण त्या ठिकाणी नसलो की असे प्रॉब्लेम होतात. तर असं बघा हे मस्त वातावरण. आता आपण अंडा बिर्याणीची रेसिपी तुम्ही पाहितली कशी काय, अंडा बिर्याणी कशी बनवली, आता शिजायला चालू आहे. थोड्या वेळाने मस्त अंडा बिर्याणी मस्त खायची आणि पुढचा प्रवास करायचा. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि आम्हाला ठिकाणं सजेस्ट करायला विसरू नका. चला पाहूया मित्रांनो. आता आपली जी बिर्याणी होती अंडा बिर्याणी ती आता शिजलेली आहे. आणि आता मस्त जेवणाचा प्लॅन बघलं दाखव रे एकदा. पोळत गरम आहे ना, ओय सांडण खाली भरण. बघा मित्रांनो, अंडा बिर्याणी कशी मस्त एकदम जबरदस्त, असं पाहून तोंडाला पाणी सुटल. तर आता ही मस्त खायची, बघूया. आता वरून तर दिसती भारी, पण टेस्ट कशी काय चला. 6 अंडे आहेत का? 6 जण. 2 नागराजला 10 लागतील. 2 पहिला अंडा डालू का? काही का काही टाकायचं होला ते याच्यात टाक. एक पात्र वाचा. राईस तर रोज खाऊनच हे वजन वाढणार आहे वाटतं उद्या माझं. अमोल भूक लागली, अमोल वाट बघत आहे. भूक लागली असं ना. अरे बस ब्लॉग सेमच होतो काय. तर मित्रांनो, फायनली आपली बिर्याणी झालेली आहे. तर ही अंडा बिर्याणी तुम्ही पाहू शकता, मस्त अंडे आणि हे राईस, त्यासोबत कांदा मस्त, त्यासोबत टमाटर, त्यासोबत लिंबू. आणि या निसर्गरम्य वातावरणामध्ये ही आजची पहिल्या दिवसाची आमची पार्टी, पहिल्या दिवसाचं जेवणाचं नियोजन, जे की आपण पहिल्या ब्लॉगमध्ये पाहितलं होतं की आपण कसे मसाले वगैरे खरेदी केली तर ते ह्यासाठी केले होते. आणि आपण जर पाहितलं तर बाहेर जर आल्याच्या नंतर असं जर आपण जर केलं तर खर्च तुमचा बचत होतो आणि फिरायला एक वेगळाच आनंद भेटतो. तर बिर्याणीची टेस्ट पाहूया कशी. तर एक नंबर. तर मित्रांनो, बाहेर आल्याच्यानंतर तुम्ही पण असं नियोजन करा आणि आपले जे ब्लॉग आहेत, इथून पुढचे जे ब्लॉग आहेत कंटिन्यू करा, कंटिन्यू पहा. तुम्हाला ब्लॉग कसे वाटतात कमेंट करा, लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे तुम्ही जर राजस्थानला आलेला असतात किंवा ह्या रूटला जर आलेला असतात तर आम्हाला कमेंटमध्ये तुम्ही जे ठिकाण आहेत पाहण्याजोगे ते सजेस्ट करा. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत राम राम. फायनली पार्टी झालेली मित्रांनो. आता पार्टी झाली आणि आता गाडीमध्ये सगळा पसारा घेऊन निघालेलो. हे गुणी आणलेली, इथं कपडे वाळू घातले होते, पाणी वगैरे. आता असं नियोजन झालं. कसं वाटलं ब्लॉग, कशी वाटली पार्टी नक्कीच कमेंट करा. चला भेटूया.